4 श्रम संहिता रद्द करावी, जनसुरक्षा विधेयक मागं घ्यावं या व अन्य मागण्यांसाठी आज विविध कर्मचारी संघटनाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। याचबरोबर एक दिवसीय व्यापक संपात सक्रिय सहभाग घेण्यात आला। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणात विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। दरम्यान मागण्यांची निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। प्रश्नाची सोडवणूक केली नाही तर कामगारांना अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा सरकारला या निवेदनाद्वारे देण्यात आला। या प्रसंगी बोलताना कॉम्रेड सुभाष यादव म्हणाले, कामगारांचे कामाचे तास, किमान वेतन, सामाजिक सुरक्षितता, प्रॉव्हिडंट फंड, महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल जे कामगार कर्मचाऱ्यांना हक्क होते ते हक्क पूर्णपणे काढून घेतलेले आहेत आणि त्यांना मालकाच्या मर्जीवर सोपवून दिलेलं आहे। त्यामुळे किमान वेतन मिळणार नाही, कामाचे तास 12 होतील, रात्री पण महिलांना कामगार काम करावं लागेल। योजना कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातले कर्मचारी हे कोणत्याही सामाजिक सुविधांच्या पासून वंचित आहे। त्यांना सामाजिक सुविधा द्यायचा पहिला कायदा 2008 ला झाला, त्याची अंमलबजावणी नाही, पण तो पण कायदा आता रद्द केलेला आहे। बांधकाम कामगारांसाठी जो कायदा आहे तो रद्द केलेला आहे। विक्रीकर इमारतींसाठी जो कायदा आहे तो रद्द केलेला आहे। त्यामुळे सगळे कायदे रद्द करून कामगारांच्यावरती एक प्रकारची गुलामगिरी लादण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर आज एक दिवसाचा संप आहे आणि या संपातून कामगारांच्या या एकजुटीच्या प्रदर्शनातून सरकार योग्य तो धडा घेईल। कामगार संघटना संयुक्त कृती समितीबरोबर चर्चा करेल, प्रलंबित मागण्यांच्या बाबतीमध्ये निर्णय करेल। कंत्राटीकरण रद्द करा, फायद्यातल्या सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण करू नका, सर्व रिक्त जागा भरून तरुणांना रोजगार द्या, या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत। याच्याबद्दल सरकारने पॉझिटिव्ह निर्णय करावेत अशी अपेक्षा आहे। जोपर्यंत हे निर्णय होत नाही तोपर्यंत हा संघर्ष, संयुक्त लढा सुरू राहणार। पूर्व देशामध्ये लढाई करून हा कामगार कायदा तयार केलेला आहे। त्याच्यासाठी अनेकांनी आहुती दिलेली आहे। त्या आहुतीचं रक्षण करणं म्हणून आमचं काम कर्तव्य म्हणून आम्ही आता हा मोर्चा काढलेला आहे आणि हा आम्ही निर्वाणीचा इशारा द्यायला लागलो। तुम्ही कायदे मागे घ्या, 4 कायदे केलेले ते मागे घ्या, कामगारांना न्याय हक्क द्या, कामगारांच्या हिताचं काम करा। जगामध्ये सगळं काय जर उभा केलं असेल तर ते कामगारांनी उभा केले। आंदोलनामध्ये आयटक, सर्व श्रमिक संघ, लाल बावटा संघटना यांच्यासह विविध कर्मचारी संघटना सहभागी होत्या। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।